अपघात झाला तेव्हा आमचे घर असे थरथर थरथर कापले, घराचे भांडे पडले, कोणाच्या घराच्या भिंतीच्या क्रॅक गेला। म्हणजे विचार करा, कंपनीत काम करणार आहे तर जीवाला धोका नाही तर बाहेर राहणाऱ्या लोकांना सुद्धा धोका आहे। याला पुरं कारण आहे इथले स्थानिक लीडर नाना गावंडे झालं, अनिल देशमुख झालं। हे काय करते, कंपनीचे ते आपला हिस्सा घेऊन जाते, मरत बसा साले हो तुम्ही, मरा नाही तर काही करा, आम्हाला काही घेणं नाही। आतमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह साठा करून ठेवलेला आहे। ते लोक 40 तास कंपनीत काम करत आहे, ते लोक घरी पोहोचलेले नाही, त्याचा हा परिवार इथं आज पूर्णपणे इथं उभा आहे। नागपूरच्या बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये ब्लास्ट झालेला आहे। आता जखमींना बाहेर काढण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे, उपचार त्यांच्यावरती देखील सुरू झालेले आहेत। मात्र कंपनीमध्ये काम करणारा जो नोकरदार वर्ग आहे त्या कामगारांशी आपण या संदर्भातला संवाद साधणार आहोत। काय सांगाल, कधी ही घटना घडली, तुमच्यापैकी किती जण आतमध्ये काम करत होते? भरपूर लोक काम करत असते कंपनीमध्ये, त्या 350 वर्कर आहे, त्यात माझे जवळ आहे युवराजजी चारोडे, हा ते सुद्धा ते काम म्हणजे 10 वर्षापासून त्या कंपनीत काम करत आहे। आणि मी सुद्धा शाळा असून सुद्धा मी अमर काळेले फोन लावला, आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे ते, हा माझी, आणि अनिल देशमुखला पण फोन लावला मी, हा माझा फोन कोणच रिसिव्ह नाही केला। हा का नाही केला, का त्यांना हे घटना सगळ्या माहिती झाल्या हवल्या। जे जनता आहे त्या जनतेला सांगाव की बा इतके इथं मृत झाले, एवढे इथं जखमी आहे, एवढे आम्ही या हॉस्पिटलला रेफर केले आहे, एवढे लोक ह्या हॉस्पिटलला आहे। जे लोक 40 तास आज कंपनीत काम करत आहे ते लोक घरी पोहोचलेले नाही, त्याचा हा परिवार इथं आज पूर्णपणे इथं उभा आहे। हा परिवाराचा रोष आहे, हा रोष इथं व्यक्त करायसाठी एकही मॅनेजमेंटचा व्यक्ती इथं आहे नाही। पोलीस आम्हाला इथं फालतू निवेदन देऊन राहिले, फालतू गोष्टी सांगून राहिले। तुम्ही पोलिसांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करताय? पोलिसांशी देखील आम्ही संवाद साधलेला आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की आतमध्ये त्याबाबत इन्फेक्शन सुरू असल्यामुळे तिथे आतमध्ये कोणाला मीडियाला वगैरे जाऊ देत नाही। आमच्या माहितीप्रमाणे आतमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह साठा करून ठेवलेला आहे। तो जो साठा आहे तो जर येत्या वेळेस जर तो फुटला तर आजूबाजूचे संपूर्ण गावे जे आहेत त्या गावावरती इफेक्ट होऊ शकतो। काय सांगाल, जेव्हा हा ब्लास्ट झाला तुम्हाला नेमकं कधी कळवण्यात आलं होतं? आम्हाला काही कळवलं नाही, अपघात झाला म्हणून। अपघात झाला तेव्हा आमचे घर असे थरथर थरथर कापले, घराचे भांडे पडले, कोणाच्या घराच्या भिंतीच्या क्रॅक गेला। म्हणजे विचार करा, कंपनीत काम करणार आहे तर जीवाला धोका नाही तर बाहेर राहणाऱ्या लोकांना सुद्धा धोका आहे। कंपनीत जरी पुरी फुटली ना, आमच्या हाडी नाही भेटणार, आम्ही कोणाजवळ जाऊ मग? हे कंपनी म्हणजे याचं कारण कोणतं? कंपनीची लिमिट राहते एक्सप्लोसिव्ह साठा जमा करून ठेवायची, यायनं लिमिटच्या बाहेर साठा जमा करून ठेवलाय। आणि याला पुरं कारण आहे इथले स्थानिक लीडर नाना गावंडे झालं, अनिल देशमुख झालं। हे काय करते, कंपनीचे ते आपला हिस्सा घेऊन जाते, मरत बसा साले हो तुम्ही, मरा नाही तर काही करा, आम्हाला काही घेणं नाही। स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, संपूर्ण लोक हे जबाबदार याच्यामुळे कंपनीची एवढी शक्ती वाढली आहे। ज्या तुमच्या घरांना या ठिकाणी भेगा पडल्या, घरं हादरली, साधारणतः घरं ही किती लांब? 8 ते 9 किलोमीटरवर माझं घर आहे। मला सकाळी माझ्या मम्मीचा फोन आला, तू कुठं आहे म्हणे, कंपनीत आहे का, कुठं आहे, जवळपास आहे म्हणे, कंपनीत काहीतरी झालं म्हणे, आपल्या घराची वीट पडली म्हणे, आपलं घर पूर्ण हादरलं म्हणे, कंपनी फुटली म्हणे, जाऊन पाय म्हणे, काकाची ड्युटीवर गेल्या म्हणे, तेव्हा कुठं मी इथं आलो सकाळीच। जर समजा नाईट आहे तर नाईटला कधी समजा 6 शिप आहे तर 6 मधून आम्हाला 1 नाईट पाहिजे, 1 सुट्टी पाहिजे, 1 नाईट 1 सुट्टी, असा जेणेकरून झोप होते। झोप झाली तर असे प्रकार घडणार नाही। आणि घडून आमचे असं PF नाही दाखवत, युनियन नंबर जो असं तो युनियन नंबर नाही द्यायला त्रास देते, मग युनियन मागा आम्ही कोण आले, आम्ही काय करा? पाहिलं असेल, हे सर्व जे जखमी झाले किंवा त्यांचे सर्व नातेवाईक आहेत, त्यांच्या गावातून यासाठी सर्व नातेवाईक आलेले आहेत। अजूनही त्यांना पाहिजे तशी माहिती मिळत नाहीये। ते आतमध्ये जे कंपनीचे स्टाफ आहेत, जे मॅनेजर, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, मात्र हे गेट बंद करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामुळेच आजूबाजूच्या गावातील त्यांचे नातेवाईक या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमा झालेले आहेत। मात्र आणखी किती जण जखमी आहेत ते कळू शकलेले नाहीयेत, ते नेमकं कधी कळणार अशी मागणी या नातेवाईकांची आहे। व्हिडिओ राजेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 नागपूर।